हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. हेडलाइन्स नंतर महाराष्ट्रातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज्यातील 428 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील तब्बल 60,000 कर्मचारी वेतनाशिवाय आर्थिक अडचणीमध्ये सापडलेत. मागील 2 महिन्यांपासून वेतन रखडलेलं असून सणासुदीच्या काळात देखील या कर्मचाऱ्यांना पगाराचा लाभ मिळालेला नाहीये. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं आणि असं असताना देखील पालिका आणि पंचायत कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त समन्वयक समितीनं आज मुंबईतील आझाद मैदानातून मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्यानंतर प्रशासक सुरेखा पुपाटे यांच्या शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली बाजार समितीच्या 10 माजी संचालकांविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीरसमची बाजार समिती हिंगोलीमध्ये विलिनीकरणाच्या निर्णयावरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नाफिड आणि एनसीसीएफ कडून कांद्याचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट एनसीसीएफ कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन छेडलं होतं. विक्रीनंतर 72 तासांमध्ये पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण 3 महिने लोटून देखील हजारो शेतकऱ्यांचे पैसे थकल्याचं समोर आलंय. 24 तासांमध्ये पैसे न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला असून संतप्त आंदोलक हे उग्र होण्याची शक्यता आहे. तर अकोल्यातल्या कृषी नगरमध्ये झालेल्या गँगवॉर प्रकरणातील 17 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वर्चस्वाच्या लढाईसाठी झालेल्या गँगवॉरमध्ये बंदुकीसह तलवारी, लोखंडी पाईप, कुऱ्हाड, फरशी तसंच धारदार शस्त्राचा वापर झालाय. घटनास्थळावरून जिवंत काडतुस जप्त केलेल्या होत्या. दरम्यान दाखल असलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचे मागील 10 वर्षांचे अभिलेख हे तपासण्यात आले. त्यानुसार टोळी प्रमुख शुभम विजय हिवाळेसह 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची किरकोळ घटना घडली. गांधिलीपुरा भागामध्ये अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झालेल्या मिरवणुकीमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झालेला होता. तर या घटनेत 2 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन हे पोलीस प्रशासनानं केलंय. कोल्हापूरच्या गारगोटी मार्गावरील कळंबाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. आजराहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसवर मद्यपी टोळक्यांकडून दगडफेक आणि चालकावर चाकू हल्ला करण्यात आलाय. खासगी ट्रॅव्हल्सनं हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीवरून आलेल्या मद्यपी तरुणांनी वाहन चालकावरच चाकू हल्ला केलाय. यानंतर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणामध्ये आरडाओरडा केल्यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांचं अनियमितता केल्याच्या आरोपांवरून निलंबन करण्यात आलंय. मॅरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चरल प्रायव्हेट लिमिटेड या 2007 मध्ये वारदोली, पायंजे, भिंगारवाडी, भिंगार, पाली, बुद्रुक आणि भेरले येथे जमिनी औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेल्या होत्या. या जमिनीवर महाराष्ट्र कुळवहाट आणि शेतजमीन अधिनियमाच्या कलम 63 नुसार कार्यवाही करणं अपेक्षित असताना देखील तहसीलदार पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करून जमिनींना अकृषित सदन दिली आणि कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचं उल्लंघन ठरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या सहीनं जारी आदेशानुसार निलंबन काळामध्ये त्यांचं मुख्यालय रायगड जिल्हाधिकारी कार्यालय असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले. उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक ॲक्वा सेंटर इलेक्ट्रिक टग बोट दाखल झालेली असून याचा वापर बंदरातील जहाज हालचाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी होणार आहे. नेदरलँड टेक्नॉलॉजीवर आधारित या टग बोटीची पाहणी मंत्री नितेश राणे यांनी केली. ही बोट पारंपरिक डिझेलवर चालणाऱ्या टग बोटीपेक्षा अधिक फायदेशीर असून ती इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत, प्रदूषण नियंत्रण आणि कमी देखभाल खर्च यामुळे सरकारी तिजोरीवर भार कमी करणार आहे. तसंच ही बोट जलद सेवा देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे बंदरातील कार्यक्षमता ही देखील वाढणार आहे.
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा वायू गळती झाली आहे। तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्ज कारखान्यामध्ये वायू गळती झाली आहे। यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता। घटनेमुळे कामगारांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मागील 2 आठवड्यांपासून याच आरती ड्रग्जमध्ये ब्रोमिन गॅसची गळती झाली होती। त्यामुळे आरती ड्रग्ज कंपनी विरोधात स्थानिकांसह कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी केली आहे। कंपनी कामगारांसह स्थानिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप हा करण्यात आला आहे। उरणमधील ओएनजीसी प्रकल्पात मोठी आग लागली आहे। आग विझवण्यासाठी सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत। उरणमधील ओएनजीसी हे सर्वात मोठं नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे। इथं वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतायत। दरम्यान आग लागल्याच्या घटनेनंतर प्रकल्पातील कर्मचारी आणि आजूबाजूचा परिसर हा रिकामा करण्यात आलाय। दहिसर टोल नाका संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्या एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। टोल नाक्याजवळ अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती। त्यामुळे वेस्टर्न हॉटेलजवळ टोल नाका हा स्थलांतरित करण्याची मागणी मंत्री सरनाईकांनी केलेली होती। त्याच अनुषंगानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मेळाव्यातील भाषण संपल्यावर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहाबाहेर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला। याच काचेचा दरवाजा फुटल्यामुळे एक जण जखमी झालेला आहे। दरम्यान एकनाथ शिंदे रवाना होताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरलं। यावेळी बाहेर पडण्यासाठी लोकांनी जोर लावल्यामुळे दरवाजा तुटला आणि यामध्ये काही लोक किरकोळ जखमी झाले तर काहींना खरचटलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक बीडमध्ये पार पडली। या बैठकीला शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित होते। या बैठकीमध्ये दानवे यांनी जिल्ह्यातील पक्षाची सध्याची कामं, संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न आणि आगामी निवडणुकांसाठी आखलेली रणनीती याचा सविस्तर आढावा घेतलाय। त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष बांधणीवर भर दिला। मोजक्याच पदाधिकाऱ्यांसोबत दानवे यांनी ही आढावा बैठक घेतलेली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केलाय आणि यासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेतली आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा सांगितला जाणार असून या संदर्भामध्ये राम शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासंदर्भात राम शिंदे यांची भेट घेण्याआधी उद्धव ठाकरेंची सुद्धा काँग्रेस नेत्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुका, राज ठाकरेंसोबतची युती या संदर्भात उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काँग्रेस नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती ही आता समोर येते। राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार किरण लहामटे हे देखील उपस्थित होते। पेसा भरती संदर्भात झिरवाळांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे। तर पेसा भरती संदर्भात अडचणी आणि निर्णय प्रक्रियेबाबत ही बैठक महत्त्वाची मानली जाते। अलिबागमधील आरसीएफ कॉलनीतील सभागृहामध्ये ग्रामपंचायत सरपंच यांची कार्यशाळा पार पडली। या कार्यशाळेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे दोन्ही दावेदार असणारे भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले। आमच्या एकत्र येण्यावरून कोणीही राजकारण करू नये असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय। तर शासकीय अधिकारी बोलावतात म्हणून आम्ही दोघे एकत्र दिसतो अशी प्रतिक्रिया ही अदिती तटकरेंनी दिली आहे। आज दोन्ही मंत्री पहिल्यांदाच आम्हाला पहिल्यांदा नाही बाबा, आमचा चौथा कार्यक्रम आहे। आम्ही ज्या वेळेला इथे मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय ज्या वेळेला आम्हाला आमंत्रित करतात त्यावेळेला आम्ही दोघंही असतो, ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही दोघंही नसतो। पण साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल। राज्यातील सरकारी वनजमीन बळकावल्याप्रकरणी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे। नवी मुंबईतील तब्बल 5,000 कोटींच्या सिडको वनजमीन घोटाळ्याची चौकशीही याच एसआयटी मार्फत होणार आहे। आमदार रोहित पवार यांनी मुख्य सचिवांची भेट घेतल्यानंतर ही कारवाई झाली आहे। तसंच मागील एसआयटी चौकशीचा अनुभव पाहता सरकार फक्त वेळ मारून नेत असल्याचा आरोप पवारांनी केलाय।
या प्रकरणामधील आरोपी यशवंत बिवलकर देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असून त्याच्या विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे. नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी. राज्य शासनानं अत्याधुनिक सुविधा असलेलं आणि पुढील 25 वर्षांचा विस्तार लक्षात घेऊन नवीन नागपूर विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर महानगर विकास प्राधिकरण NBCC आणि हुडको यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलाय. नवीन नागपूरच्या विकासासाठी 11,300 कोटींच्या विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी देण्यात आली आहे. नवीन नागपूरसाठी NCC आणि NBCC प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणारे नागपूरमध्ये लगतच्या हिंगणा तालुक्यातील 1710 एकरमध्ये हे शहर विकसित केलं जाणार आहे. त्यामध्ये 140 किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आलाय. यामुळे सध्या नागपुरात येणाऱ्या जड वाहनांचा भार कमी होणार असून नवीन बाह्यवळण मार्गावर 4 बस आणि ट्रक टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींपैकी एक असलेल्या समर्थ अपार्टमेंटमध्ये महापालिकेनं आजच्या तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तोडक कारवाईबाबत गोंधळ असल्याची बातमी ABP माझानं दाखवलेली होती आणि त्याची दखल घेत कारवाईला स्थगिती दिल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे. दरम्यान कारवाईपूर्वी महापालिकेनं अधिकारी इमारत रिकामी करण्यासाठी गेलेले असता हे रहिवाशांनी प्रचंड गोंधळ घातलेला होता. घराच्या कर्जाचे हप्ते भरून देखील आता बेघर होण्याची भीती असलेल्या रहिवाशांनी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कर्ज काढून घरं घेतली, आमच्यावर अन्याय का, फसवणूक करणाऱ्यांवर काय कारवाई केली, असे संतप्त सवाल हे नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर विचारलेले आहेत. घरं पाडण्याच्या निर्णयानं हतबल झालेल्या काही रहिवाशांनी आत्महत्येची धमकी देखील दिली. आमची घरं पाडलीत तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू, याला जबाबदार कोण, असा इशारा देखील काही नागरिकांनी दिलाय. परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवण्यात आलाय. दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी KDMC प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय. कोर्टानं जय मल्हार इमारत कारवाईचे आदेश दिले, मात्र त्यावर कारवाई न करता समर्थ अपार्टमेंटवर कारवाई केली जात असल्याचं म्हात्रेंनी म्हटलंय. KDMCचा जो भोंगळ कारभार आहे, कोर्टाने दिलेली ऑर्डर ही मल्हार हाईट्सच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कोणत्या अधिकाराने KDMC कारवाई करते? माझी KDMCच्या प्रशासनाला विनंती आहे, उद्या आपली कारवाई आपण रद्द करा, नाहीतर मोठा गोंधळ या समर्थ हाईट्सच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं होणार आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारणार. समृद्धी महामार्गावरील 2.5 कोटींच्या लस चोरीचा छडा लावण्यात वाशिम पोलिसांना यश आलंय. चालत्या वाहनामधून 23 जुलैला 2.5 कोटींच्या लसीची चोरी झालेली होती. ही टोळी चोरी केलेलं औषध रिपॅकिंग करून विक्री करत होती. यामध्ये टोळीचा म्होरक्या ताब्यात घेतलेला असून आरोपींची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे वाशिम पोलिसांनी जवळपास 1.5 महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे. सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत. त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत. आत्ता पावे तो ह्या टोळीने वापरलेला एक ट्रक, एक स्कॉर्पिओ, 2 इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकव्हर केलेल्या आहेत. मुंबईच्या बोरिवली पश्चिम गोराई परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गोराई समुद्रात भरती असल्यामुळे मिनी बस पाण्यामध्ये अडकली होती. मिनी बसच्या चालकानं बस समुद्र किनाऱ्यावर उतरवल्यामुळे सर्व प्रवासी पाण्यामध्ये अडकले. स्थानिकांच्या मदतीनं मिनी बसमधून सर्व प्रवाशांना तब्बल 1.5 तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले. तसंच बस समुद्र किनाऱ्यावर उतरवल्यामुळे बस चालकाविरोधात गोराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ठाण्याच्या दिवा परिसरातील 5 लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून आपला दवाखाना बंद केल्याचा आरोप दिव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. आपला दवाखाना बंद करून महापालिकेनं दिलेलं लिखित आश्वासन पाळलं नसल्याचं शिष्टमंडळानं सांगितलंय. 24 तास आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत आपला दवाखाना चालू ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिवा आणि शीड परिसरात लवकरच 2 मोठी सुसज्ज रुग्णालय उभारली जाणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तसंच फिरता दवाखाना आणि अँब्युलन्स सेवा उपलब्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.
मीरा भाईंदर शहरातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणारा एक ऐतिहासिक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शहरात पहिल्यांदाच 5,500 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर आधुनिक सुविधा असलेलं भव्य हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. हा प्रकल्प मीरा रोडवरील आरक्षण क्रमांक 302 इथं उभारला जाणार असून रुग्णांसाठी उत्तम सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये 377 बेड, 55 ऑपरेशन थिएटरसह डॉक्टर आणि नर्सेससाठी निवासी व्यवस्था देखील असणार आहे, अशी माहिती ही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महापालिकेच्या माध्यमातून 377 बेडचं एक हॉस्पिटल, ग्राउंड प्लस 13 म्हणजे 14 माळ्याचं हॉस्पिटल, हे काम आता जागेवर चालू आम्ही केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टींमुळे आणि डेव्हलपरनं नकारार्थी मान फिरवली होती, त्यामुळे ते हॉस्पिटलचं काम काही होऊ शकलं नव्हतं. परंतु आता माननीय आयुक्तांनी त्यांचे नकाशे मंजूर केलेत. मुंबई महापालिका वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोजेक्ट मानस राबवणारे IIT कानपूरच्या तांत्रिक सहाय्यानं शहरातील प्रदूषणाचं स्थानिक स्रोत शोधून त्यांना आळा घालण्यावर प्रकल्प लक्ष केंद्रित करेल. या उपक्रमासाठी महापालिका पुढील 5 वर्षांसाठी सुमारे 15 कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कानपूरमध्ये या यंत्रणेचा प्रत्यक्ष अभ्यास केलेला असून IIT कानपूरच्या यंत्रणेमुळे प्रदूषणाचे 80 ते 90% अचूक मोजमाप शक्य होणार आहे. प्रोजेक्ट मानस शहरातील प्रदूषणावर प्रभावी उपाययोजना करण्यास मदत करेल आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणेल. पुण्यातील PMPMLनं वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता मोठा निर्णय घेतलाय. आता बस चालवताना चालक मोबाईल फोन किंवा हेडफोन वापरताना आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. PMPMLच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून चालकांना ड्युटीवर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाईल वाहन सेवेकडे जमा करणं बंधनकारक असणार आहे. सुरक्षेला प्राधान्य देत हे कठोर नियम लागू करण्यात आल्याचं PMPMLनं सांगितलेलं आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे धर्मदाय विश्वस्त नवरात्र उत्सव मंडळाकडून आयोजित ठाण्यातील प्रसिद्ध टेंभे नाका नवरात्र उत्सव यंदा देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना असून या दिवशी ढोल ताशांच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरवर्षी या उत्सवामध्ये जगभरातील मंदिरं, राजवाडे आणि ऐतिहासिक स्थळांचे देखावे उभारले जातात. यंदा मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तब्बल 51 फूट उंचीच्या चारधाम मंदिराचा देखावा उभारला जातोय. या देखाव्याचं काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राजाच्या मंडपाबाहेर गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दरवर्षी गणपती विसर्जनानंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंधेरीच्या राजाचं विसर्जन होतं. आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अंधेरीचा राजा नवसाला पावतो अशी या गणपतीची ख्याती आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या बीडच्या माजलगाव येथील टेंबे गणपतीचं काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन झालंय. निजामकालीन टेंबे गणपतीला 125 वर्षांची अनोखी परंपरा आहे. तत्कालीन निजाम सरकारनं या गणपतीची मिरवणूक अडवली होती आणि म्हणूनच या गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीला केली जाते आणि या गणपतीचं विसर्जन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद प्रतिपदेच्या दिवशी केलं जातं. विसर्जनाच्या मिरवणुकीत पेटत्या आगीचे टेंबे हातात घेत वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात येते. म्हणूनच या गणपतीचं नाव टेंबे गणपती असं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देत पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. हिमाचल प्रदेशातील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांचं मोदी हवाई सर्वेक्षण करणार आहेत. तर हिमाचल प्रदेशातील कांगडा इथं मोदी अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. तर हिमाचल नंतर पंजाबमधील पूरग्रस्त भागांचे देखील मोदी हवाई सर्वेक्षण करणार आहेत आणि त्यानंतर गुरुदासपूरमध्ये मोदी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. तर गुरुदासपूरमधील पूरबाधितांशी मोदी संवाद देखील साधणार आहेत. पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालाय. पंजाब सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पुरामुळे राज्यातील 23 जिल्हे बाधित झालेले आहेत, ज्यामध्ये 1655 गावांचा समावेश आहे. एकूण 3,55,709 नागरिक या पुरामध्ये बाधित झालेत. पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमृतसर आणि गुरुदासपूरचा समावेश आहे. गुरुदासपूरमध्ये सर्वाधिक 40,169 एकर पिकांचं नुकसान झालंय. भारतीय लष्कर आणि NDRFची पथकं पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य करत असून आतापर्यंत 19,774 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
गुजर डिव्हिजनच्या सैन्यानं नागरी प्रशासनाच्या समन्वयानं जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील दुर्गम चिल्ला गावामध्ये 150 किलो अन्न, पाणी, औषधं आणि आवश्यक वस्तू ड्रोनद्वारे पोहोचवण्यासाठी एक ड्रोन मोहीम राबवली. उज्ज नदीच्या काठावर वसलेल्या या गावामध्ये जाण्यासाठीचे रस्ते, पूल हे पुरामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झालेत आणि त्यामुळे चारही बाजूंनी या गावाशी दळणवळणाचा संपर्क तुटलाय. त्यामुळे पारंपरिक मार्ग बंद झाल्यामुळे नागरी प्रशासनानं भारतीय लष्कराची मदत घेत ड्रोन मोहीम राबवली होती. नेव्ही नगरमधून भरलेल्या इन्सास रायफलची चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 3 मॅगझिन आणि 40 राऊंडसह इसास रायफलची चोरी झालेली असून रायफलसह अनोळखी इसम हा बेपत्ता झाल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर जवानाला नेव्हीच्या शीघ्र कृती दलाच्या वेशामध्ये आलेल्या इस्मानं जवानांना कर्तव्यमुक्त करण्याचा बनाव केला आणि त्याची रायफल ही ताब्यात घेतली. या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असून नौदलाकडून अधिकचा तपास सुरू आहे. मुंबई विभागातील सर्व शाळांना 2025-26 साठी UDIS प्लस प्रणालीतील शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती ही 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून ऑनलाईन सर्टिफिकेट करण्याचे आदेश हे शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिलेले आहेत. मुंबई विभागातील 5ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 44 लाख विद्यार्थी शिकत असून त्यांची अद्याप लाखोंची माहिती विविध टप्प्यांवर प्रलंबित आहे. आधार व्हॅलिडेशन अजून 1.19 लाख विद्यार्थ्यांचं बाकी आहे. तर सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांची माहिती ही डेटा एंट्रीच्या स्वरूपामध्ये अपूर्ण आहे. तब्बल 3 लाख विद्यार्थी अजूनही ड्रॉपबॉक्समध्ये आहेत आणि सर्व गंभीर बाब म्हणजे 9 लाख विद्यार्थ्यांचे अपार ID हे तयार झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाला अवघ्या 12 दिवसांमध्ये हा डेटा अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच निवडणूक आयोगाला बिहारमधील SIR साठी 12वा दस्तऐवज म्हणून आधार कार्डचा समावेश करण्यास सांगितलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्ड हे केवळ एक ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यास सांगितलंय. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस सूर्यकांता आणि जस्टिस जोयमाला बागची या 2 न्यायाधीशांच्या बेंचनं केलाय. फक्त खऱ्या नागरिकांनाच मतदान करण्याची परवानगी आहे. जे कोणी खोट्या कागदपत्राद्वारे आपण खरे नागरिक असल्याचा दावा करतात त्यांना वगळण्यात यावं असं निरीक्षण देखील सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. भारताच्या IT क्षेत्राची चिंता वाढणारी बातमी आहे. अमेरिकेत आउटसोर्सिंग विरोधात विधेयक सादर करण्यात आलंय. यामुळे भारतात लाखो नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे पावले उचलायला सुरुवात केली आहे. आता अमेरिकन सिनेटर्सनीही अमेरिकन कंपन्यांनी परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा बंदी करण्यासाठी विधेयक मांडलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची चकमक झाली आहे. कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय तर 2 जवान हे शहीद झालेत. 4 जवान जखमी झाल्याची देखील माहिती आहे. हरियाणातल्या फरीदाबादमध्ये एसीचा स्फोट झाल्यानं पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू झालाय. कुटुंबातील मुलगा दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेला होता. स्फोटाचा आवाज ऐकून त्यानं उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचलाय. सचिन कपूर, त्यांची पत्नी रिंकू आणि मुलगी सुजैन कपूर यांचा एसीच्या स्फोटाच्या धुरामुळे मृत्यू झालाय. शिवाय त्यांच्या पाळीव कुत्र्याचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झालाय. जेरुसलेममधील बस स्टॉपवर गोळीबार झालाय. जवळपास 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत. हल्ल्यानंतर इस्रायली सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना ठार मारलं आणि संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. दरम्यान उत्तर जेरुसलेममधील एका वर्दळीच्या चौकामध्ये हा हल्ला झाला. बस स्टॉपवर वाट पाहणाऱ्या लोकांवर हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. गोळ्या झाडताच एकच गोंधळ उडाला. इस्रायलनं याला दहशतवादी हल्ला म्हटलंय. भारत सरकारने 2020 साली चीनी शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवर बंदी घातलेली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक भारतामध्ये पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र या सर्व चर्चांवर केंद्र सरकारनं पूर्णविराम लावलाय. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे भारतात टिकटॉकवरील बंदी ही कायम राहणार आहे.
आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. लगेच परत येतोय नवीन अपडेटसह. पाहत रहा एबीपी माझा.